कारण बारामतीला आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्यासोबत आहेत. एकूणातच तिकडचं चित्र पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा बारामती असेल आणि या सगळ्या ठिकाणी जसं आपण म्हणतोय की अजित पवारांचा तो धक्कादायक अपघात झालेला, त्याच्यानंतर त्यांचं निधन झालं, त्याच्यामध्ये एक मोठी घटना होती, ती धक्का देणारी घटना होती राजकीय वर्तुळाला. जयदीपकडे जाऊया आपण. जयदीप, बारामती आणि एकूणातच तिकडचं चित्र आणि खास करून अजित पवार यांच्या निधनानंतर जसं आपण म्हणतोय की ती एक किनार या सगळ्या निवडणुकीला, या मतदानाला आणि त्याच्यानंतर आज होणारी मतमोजणी. जयदीप, खरं तर अश्विन, उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळेस बारामतीमध्ये प्रचारासाठी येत होते त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि ज्या आहे ती मोठी शोककळा पुणे जिल्ह्यासह बारामतीवर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण मतदान जे आहे ते 68% झालं, मात्र सगळ्यात कमी मतदान जे आहे ते बारामतीमध्ये झालं. साधारणतः 54% आसपास जे आहे तो मतदान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते. खरं तर बारामतीचा कारभार जो आहे गेल्या 30 वर्षापासून अजित पवार पाहत होते. या ठिकाणी जे आहे ते निवडणूक उमेदवार कोण असेल, कशा पद्धतीने निवडणूक लढायची, अजित पवार सांगतील तोच उमेदवार या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती लढला जायचा. असं असताना अजित पवार ज्यावेळेस प्रचारासाठी येत होते त्यावेळेस त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतरची ही अजित पवारांनंतर पडलेली पहिलीच निवडणूक आहे. मतदान पार पडलं आणि मोठी शोकाकुल वातावरणात जो आहे तो या ठिकाणी जे आहे ते मतदान पार पडले. साधारणपणे 54% आसपास हे मतदान झालं. असं जरी असलं तरी आता बारामतीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये झेडपीच्या एकूण 73 जागा आहेत, तर बारामतीमध्ये 6 आहेत. पंचायत समितीच्या 12. एकंदरीतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जे आहे तर चांगलं वातावरण आहे, कारण भावनिकतेचं वातावरण आहे. कुठलाही मोठा प्रचार या ठिकाणी झाला नाही, रॅली झाली नाही आणि त्या वातावरणात जे आहे ते पार पडलं. दोन्ही बाजूने त्यांच्या विरोधात भाजप या ठिकाणी लढते, भाजप लढत असलं तरी कुठलाही मोठा प्रचार झाला नाही, कुठलाही मोठा नेता या ठिकाणी प्रचार केला नाही, इव्हन रिक्षा देखील या ठिकाणी फिरवले गेले नाहीत. अशा वातावरणात प्रत्येक उमेदवाराने जो आहे तो आपला प्रचार केला. अवघ्या काही वेळामध्ये जो आहे तो मतमोजणीला सुरुवात होईल. 558 टपाली मतदान असणार आहेत आणि साधारणपणे 3:30च्या दरम्यान हे बारामतीचं किंवा पुणे जिल्ह्याचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. असं जरी असलं तरी या ठिकाणी जे आहे ते राष्ट्रवादीला मोठी एज मानली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर जे आहे तो भावनिक वातावरण असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यामुळे अजित पवार वातावरण अर्थातच पाहायला मिळालं, कारण अजित पवार यांच्या अपघाती दुःखद निधनाची किनार या संपूर्ण निवडणुकीला, खास करून प्रचाराला आणि मतदानाच्या वेळेला होती. निकाल नेमका कसा असतो हे आपल्याला बघावं लागणार आहे, कारण प्रचार अजिबातच झालेला नाही. जयदीप, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.